नमस्कार, मी ऋषिकेश गोळेकर. आज आपणास महाराष्ट्रामधील मान्सून जो आहे सध्या 2026चा या संदर्भात थोडी माहिती देऊ इच्छितो. तर आपण सर्वप्रथम बघूया की जो मान्सून आहे किंवा पाऊस आहे तो पाऊस पडण्याचे वेगवेगळे फॅक्टर्स असतात. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे बरेच 6 फॅक्टर महत्त्वाचे आहेत. पहिला फॅक्टर आहे इन्सो म्हणजे ला निना आणि एल निनो कंडिशन. एल निनो म्हणजे समुद्रातील तापमान, पॅसिफिक ओशनमधलं जे तापमान आहे, पॅसिफिक ओशनच्या मध्ये पुन्हा 4 पार्ट केलेले आहेत. 1, 2, 3, 4 असे 4 पार्ट आहेत. त्यामध्ये जर तापमानात वाढ झाली पॅसिफिक ओशनमधल्या तर त्याला आपण एल निनो कंडिशन विकसित झाली असे म्हणतो. त्यामध्ये 3 प्रकार असतात. स्लो म्हणजे स्मॉलर एल निनो, मिडियम एल निनो आणि स्ट्रॉंग एल निनो. स्मॉलर म्हणजे जर त्याचं तापमान समुद्रातलं जे तापमान आहे पॅसिफिक ओशनचं ते सरासरीपेक्षा 0.5 डिग्रीपेक्षा जास्त वाढलं तर त्याला आपण कुमकुवत एल निनो म्हणतो. आणि जर समजा समुद्राचं तापमान जे आहे सरासरीपेक्षा 0.5 ते 1.5 डिग्रीपर्यंत वाढलं तर त्याला आपण मीडियम एल निनो म्हणतो. आणि जर 1.5 डिग्रीपेक्षा पॅसिफिक ओशनचं तापमान सरासरीपेक्षा 2 डिग्री सेल्सिअस न वाढलं तर त्याला आपण स्ट्रॉंग एल निनो म्हणतो. तर ह्यावरची जर परिस्थिती 2026ची बघितली आपण तर ह्या वर्षी सुरुवातीपासूनच आपल्या म्हणजे पॅसिफिक ओशनमध्ये एल निनोची कंडिशन उपस्थित झालेली म्हणजे सुरुवात झालेली मूवमेंटला त्याच्या. तर साधारणतः जूनमध्ये समुद्राचं जे तापमान आहे पॅसिफिक ओशनमधलं ते 0.5 सेल्सिअसपेक्षा जास्त वाढलेलं आहे. म्हणजे आत्ता सध्या तो तसा बघायला गेलं तर त्याची लो इंटेन्सिटी आहे एल निनोची. म्हणजे ते काय मोठ्या प्रमाणात त्याचा अजून तरी परिणाम सुरू झालेला नव्हता जूनमध्ये. तर जुलैमध्ये थोडंसं वाढून त्यामध्ये पुन्हा 3-4 जे फेज आहेत त्याचे एल निनोचे, फेज 1, फेज 2, फेज 3, फेज 4. तर त्यामध्ये 3.4 म्हणजे 3 आणि 4च्या टप्प्यामध्ये ज्यावेळेस पॅसिफिक ओशनचं टेम्परेचर 0.5 डिग्रीपेक्षा जास्त वाढलं तर त्याला मीडियम एल निनो म्हणतो. आणि ते सध्या जुलैमध्ये विकसित होण्याची शक्यता आहे. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये थोडं टेम्परेचर त्याचं वाढतच जाणार आहे. म्हणजे एल निनो हा स्ट्रॉंगकडे जात राहणार आहे. परंतु स्ट्रॉंग एल निनो हा डिसेंबर एंडला येणार आहे. जे आजच स्ट्रॉंग एल निनो आहे असं म्हणणं संयुक्तित नाही. सध्या एल निनोची जी स्थिती आहे ती कुमकुवत आहे. त्यामुळे पूर्णपणे मान्सूनला अडथळा आहे भारतातल्या असं म्हणणं हे योग्य नाही. कारण सध्या तो त्याच्या इव्हॉल्युशन सध्या त्याच्या पहिल्या स्टेजमध्ये आहे. त्याचा डिसेंबरमध्ये जास्त परिणाम होईल. आणि डिसेंबरमध्ये जो आपल्या इकडे ईशान्य मान्सून वारे येतात त्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो. नैऋत्य मोसमी वाऱ्यावर त्याचा तेवढा 100% इम्पॅक्ट होणार नाही. काही ना काही इम्पॅक्ट होणार आहे त्याचा. म्हणूनच भारतीय हवामान विभागाने यावर्षी देशामध्ये सरासरीच्या 92% पाऊस पडेल असं सांगितलेलं आहे. 92 म्हणजे ±5%, 97% होऊ शकतो किंवा 87% देखील होऊ शकतो. 87 म्हणजे ते कमी पाऊस असं आपण म्हणतो. 90%पेक्षा कमी पाऊस असेल तर आपण त्याला सरासरीच्या अतिशय कमी पाऊस म्हणतो. 90 ते 100 असेल तर त्याला कमी म्हणतो. 100च्या आसपास नॉर्मल म्हणतो आणि 100 ते 110 जास्त पाऊस म्हणतो. आणि 110च्या पुढे अति जास्त पाऊस असं त्याचं 5 कॅटेगरी IMDने केलेल्या आहेत. तर तसं बघायला गेलं तर इन्सो म्हणजे एल निनोचा तेवढा स्ट्रॉंग परिणाम सध्याच्या मान्सूनवर आजच्या तारखेला तरी आपल्याकडे होत नाही. आज आपल्याकडे बघू आपण, आज साधारणतः 26 जून आहे. तरी देखील राज्यामध्ये बऱ्याचशा ठिकाणी अजून पावसाला सुरुवात झालेली नाही. आणि जो काही पाऊस झालेला आहे तो अत्यल्प पाऊस झालेला आहे. लार्ज डिपिसिट आहे बऱ्याच तालुक्यामध्ये, काही ठिकाणी डिपिसिट पाऊस आहे. ते आज आपण राज्याचाच जर विचार केला आपल्या महाराष्ट्र राज्याचा, फक्त जवळपास आपल्या राज्यात बरेचसे तालुके आहेत. 300पेक्षा जास्त तालुके असताना फक्त राज्यामध्ये 3 तालुक्यामध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडलेला आहे. एक तर लातूर जिल्ह्यातला जळकोट तालुका आहे, त्या ठिकाणी सरासरीपेक्षा थोडा पाऊस जास्त झालेला आहे. केज तालुका बीड जिल्हा, तर त्या तालुक्यात एक सरासरीपेक्षा पाऊस जास्त झालेला आहे. आणि दुसरा धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुका, त्यामध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस झालेला आहे. फक्त 3 तालुके जे असे आहेत राज्यामध्ये की सरासरीच्या पुढे जाऊ शकलेले आहेत. बाकी सर्व तालुक्यातील पावसाची जी आपण आजच्या तारखेची जर विचार केला तर सरासरीपेक्षा कमी, सरासरीपेक्षा अत्यंत कमी, लार्ज डिपिसिट असणारे तालुकेसुद्धा भरपूर आहेत. महाबळेश्वरसारख्या ठिकाणी त्याची जून अखेरची सरासरी साधारणतः 1000 मिलीमीटरच्या आसपास आहे. पण अद्यापपर्यंत महाबळेश्वरला 200 मिलीमीटर देखील पाऊस झालेला नाही. कोकणाचा जर विचार केला तर कोकणामध्ये सर्वाधिक पाऊस जूनमध्ये होतो. 700 मिलीमीटरपर्यंत सरासरी आहे कोकणाची, सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्याची. पण आज तागायत बऱ्याच तालुक्यामध्ये 200 ते 250 किंवा 300 मिलीमीटरपर्यंतच पाऊस पडलेला आहे. याचं एक रिझन, कमी पडणाऱ्या पावसापैकी एक रिझन एल निनो असू शकते. दुसरा जर विचार केला तर मेडियन ज्युलियन ऑसिलेशन. तर मेडियन ज्युलियन ऑसिलेशनचे सुद्धा 6 फेसेस केलेले आहेत. फेज 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 असे असतात. जे साऊथ
1 to 3 फेज आहेत. 1 to 3 फेजमध्ये जर मीडियन ज्युलियन ऑसिलेशन असेल तर त्यावेळेस त्या काळामध्ये चांगला पाऊस आपल्या भारतामध्ये होतो. जर फेज 4, 5, 6, 7, 8मध्ये असेल तर भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण कमी असू शकतं. तो एक फॅक्टर आहे. पण आजच्या तारखेचा जर आपण विचार केला तर मीडियन ज्युलियन ऑसिलेशन हा फेज 1मध्ये आहे. तो मेमध्ये फेज 4मध्ये येता. फेज 4मधून 5, 6, 7, 8 करून पुन्हा तो फेज 1मध्ये आला. फेज 1मधून 2मध्ये गेला. 2मधून आत्ता पुन्हा त्याची सक्रियता फेज 1मध्ये गेलेली आहे. म्हणजे मीडियन ज्युलियन ऑसिलेशनसुद्धा इंडियन मान्सूनसाठी अनुकूल आहे. तसं बघायला गेलं तर एल निनोसुद्धा आपल्यासाठी अनुकूलच आहे. तो काय पूर्णपणे स्ट्रॉंग आहे किंवा मीडियम एल निनो नाही. सध्या तापमान पॅसिफिक ओशनमधलं 0.5 डिग्री सेल्सिअसपेक्षा थोडंसं जास्त वाढलेलं आहे. म्हणजे तोसुद्धा पूर्णपणे प्रतिकूल आहे असं म्हणणं संयुक्तित ठरणार नाही. तिसरा फॅक्टर असतो लानिना. लानिना म्हणजे काय, पॅसिफिक ओशनचं तापमान हे कोल्ड असणे, तो पॅसिफिक ओशन कोल्ड असणे किंवा थंड असणे, ती स्थिती मात्र ह्या वर्षी नव्हती. गेल्या वर्षी 24 आणि 25 साली लानिना कंडिशन असल्यामुळे भारतामध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला होता. हा झाला एक दुसरा फॅक्टर. एन्सोचा एक पहिला फॅक्टर. दुसरा फॅक्टर आहे मीडियन ज्युलियन ऑसिलेशनचा, तो सुद्धा अनुकूल आहे. तिसरा फॅक्टर आहे इंडियन ओशन डायपोल. इंडियन ओशन डायपोल म्हणजे काय, भारतामध्ये 2 ओशन आहेत, बे ऑफ बेंगाल आणि अरेबियन सी. या 2 समुद्रामधल्या तापमानामधला असलेला डिफरन्स म्हणजे बंगालचा उपसागर आणि अरेबियन सी या दोन्ही समुद्रातल्या तापमानामध्ये असलेला फरक, त्याला आपण म्हणतो इंडियन ओशन डायपोल. तर इंडियन ओशन डायपोलची सध्याची जर स्थिती बघायला गेलं तर ती न्यूट्रल अशी आहे. म्हणजे ती निगेटिव्ह नाही किंवा पॉझिटिव्हही नाही. निगेटिव्ह जर असेल तर पावसाला अटकाव असतो आणि पॉझिटिव्ह असेल तर पावसाला आणखीन चालना मिळू शकते. परंतु आजची स्थिती अशी आहे, न्यूट्रल आहे. म्हणजे ती निगेटिव्हसुद्धा नाही आणि पॉझिटिव्हसुद्धा नाही. म्हणजे इंडियन ओशन डायपोलचा सुद्धा मान्सूनच्या कमी पडण्यावर परिणाम झाला असं डायरेक्टली म्हणता येणार नाही. आणि चौथी परिस्थिती असते, सध्याचे हवेचे वारे किती वेगाने वाहत आहे आणि सध्या ह्युमिडिटी किती आहे आणि हवेचा दाब जो आहे किती हेक्टापिक्सल आहे, किती हेक्टापास्कल आहे. तर आता आपण महाराष्ट्राचाच विचार करू, पूर्ण भारताचा विचार करण्यापेक्षा. महाराष्ट्रामध्ये आजच्या तारखेला बघा तुम्ही, साधारणतः आज 26 जून आहे. 26 जूनमध्ये आपण दापोली कोकणचा जो भाग बघितला तर साधारणतः कोकण दापोली भागामध्ये किंवा मुंबईच्या पट्ट्यामध्ये सध्याचा हेक्टापास्कल जो आहे प्रेशर हवेचा, तो 1008 ते 1011च्या आसपास आहे. महाराष्ट्रामध्ये दक्षिण महाराष्ट्रात थोडासा प्रेशर जे हवेचं ते कमी झालेलं आहे. म्हणजे हे सुद्धा पूरक वातावरण आहे. म्हणजे हवेचा दाब 1010 हेक्टापास्कलपेक्षा कमी असणं हे सुद्धा मान्सूनला पूरक असं वातावरण आहे. म्हणजे सगळ्या गोष्टी मान्सूनसाठी पूरक आहेत. परंतु तरी देखील पाऊस आपल्या इकडे अजून अद्याप चांगला पेरणीयोग्य पाऊस झालेला नाही. कोकणातील काही भाग सोडला, कोकणामध्ये एकतर मुळातच ह्या वर्षी आपल्याकडे मान्सून येण्यास उशीर झालेला आहे. पहिल्यांदा मान्सून आला, मान्सून पोहोचल्या सुरुवातीला लवकर मान्सून अर्ली पोहोचला, परंतु 8 जूनपासून 21 जूनपर्यंत साधारणतः तो एकाच टप्प्यावर येऊन अडकला. दापोली, हर्णे आणि सोलापूर पट्ट्यामध्ये तो अडकून राहिला, कारण त्याला पोषक वातावरण तयार झालं नाही. त्यामुळे 14 दिवस ते आपले वाया गेले आणि तो 22 तारखेला ॲक्टिव्ह झाला. 22पासून तो 23 पर्यंत वेगाने पुढे सरकला, मुंबईपर्यंत पोहोचला. आता तो मध्य प्रदेशच्या पलीकडे गेलेला आहे. परंतु मागच्या 2 दिवसामध्ये पुन्हा मान्सूननं थोडासा ब्रेक घेतल्याचं चिन्ह दिसून येत आहे. इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट म्हणजे भारतीय हवामान विभागानंसुद्धा असं काल जो परवाची जी स्थिती होती मान्सूनची, त्यामध्ये वेगाने पुढे उत्तरेकडे तो सरकत नाही असं दिसून आलेलं आहे. परवा दिवशी जो 24 तारखेला मान्सून मुंबईमध्ये 25 तारखेला पोहोचला, तीच पट्टी रेषा जी आहे मान्सूनची ती सध्या पुन्हा कालपासून ब्रेक लागलेला आपल्याला दिसून येत आहे. आणि कोकणाचा जर विचार केला तर कोकणामध्ये सुद्धा मागील 48 तासापासून पावसाचा जोर कमी झालेला आहे. जो पाऊस उत्तर कोकण, दक्षिण कोकण असेल 21, 22, 23ला ज्या इंटेन्सिटीने पडला, त्या इंटेन्सिटीची थोडी कमी झालेली आहे. 25 तारखेपासून कालपासूनच पावसाचा जोर कोकणामध्ये खास करून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कमी झालेला आहे. तर आत्ता आपण पुढे बघू की पुढच्या आठवड्यात काय होऊ शकतं, कशा पद्धतीने वातावरण राहू शकतं. तसं जर बघायला गेलं तर जुलैमध्ये देखील भारतीय हवामान विभागानं मान्सून हा सरासरीपेक्षा कमीच होईल असं सांगितलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये देखील, पण भारतीय हवामान विभागानं सांगितल्याप्रमाणे भारतापेक्षा महाराष्ट्राची बाजू नक्कीच जमीची आहे. भारतामध्ये जरी तो 92% पडणार असेल तर महाराष्ट्रामध्ये सरासरीच्या 96% पाऊस पडू शकतो. त्यामध्ये देखील
बरेचसे शास्त्रज्ञ असतील, डॉक्टर माणिकराव कोळे सर असतील, डॉक्टर रामचंद्र साबळे असतील, यांनी सांगितले की बऱ्यापैकी ह्या वर्षी काही भागामध्ये जरी नसेल तरी काही भाग असे असतील की त्या भागामध्ये देखील सरासरी एवढा किंवा सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये खास करून मराठवाड्यातील धाराशिव असेल, लातूर असेल, बीड असेल, जालना असेल, ह्या जिल्ह्यामध्ये सरासरी एवढा किंवा सरासरीपेक्षा थोडासा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. नागपूरमध्ये देखील, सावनेर भागामध्ये देखील सरासरी एवढा किंवा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. अमरावती असेल, वाशिम असेल, ह्या जिल्ह्यामध्ये देखील सरासरी एवढा किंवा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची चिन्ह आहेत. मात्र कोकण असेल, पश्चिम महाराष्ट्र म्हणजे दक्षिण महाराष्ट्र असेल आणि उत्तर महाराष्ट्र असेल, या जिल्ह्यामध्ये मात्र सरासरीपेक्षा कमी किंवा सरासरीपेक्षा काही भागामध्ये सरासरीपेक्षा अत्यंत कमी पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभाग असेल, डॉक्टर माणिकराव कोळे सर असतील, ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ रामचंद्र साबळे सर असतील, यांनी देखील आपल्याला तशा पद्धतीच्या सूचना किंवा तशा पद्धतीचे त्यांचे निष्कर्ष आपल्याला पाहायला भेटलेले आहेत. धुळे, नंदुरबार, जळगाव असेल, ह्या जिल्ह्यामध्ये सरासरीपेक्षा पाऊस कमी पडण्याची चिन्ह जास्त आहेत. त्याचबरोबर सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, परभणी, नांदेड, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये देखील सरासरीपेक्षा कमीच पावसाची शक्यता ह्या वर्षी दिसून येत आहे. तर आपण थोडासा बघू पुढच्या 8 दिवसामध्ये आपल्याला काय दिलासा मिळू शकतो. तर वेदरवर जरी सुद्धा बघितलं आपण, तर वेदरमध्ये सुद्धा आपल्याला मराठवाड्यातील जर काही भाग बघितले आपण, मराठवाड्यातील आता कोकणातच जर बघितलं तर कोकणामध्ये मात्र 26 तारखेपासूनच पाऊस दाखवलेला आहे. 26 पासून 3 जुलैपर्यंत चांगला पाऊस दाखवलेला आहे. गुहागरमध्ये असेल, दापोलीमध्ये असेल, सगळीकडं. मराठवाड्यामध्ये पाऊस थोडा स्कॅटर्डमध्ये पडण्याची शक्यता आहे. मात्र तरी देखील परतूर, माजलगाव, मंठा, घनसावंगी, अंबड ह्या तालुक्यामध्ये थोडासा पाऊस 28 तारखेला आणि 3 तारखेला चांगला पडण्याची शक्यता आहे. म्हणजे मराठवाड्यामधील पेरणी 28 जून ते 3-4 जुलैच्या दरम्यान पेरणी आपण बऱ्यापैकी होईल असं वाटतं आहे. मात्र थोडं चिंताजनक परिस्थिती हे उत्तर महाराष्ट्रातील आहे. जळगाव, धुळे, नंदुरबारमध्ये मात्र थोडीशी परिस्थिती जून अखेरपर्यंत तरी पाऊस थोडा कमीच राहण्याची शक्यता आहे. जुलैमध्ये पावसाचं थोडंसं प्रमाण वाढू शकतं आणि तेथील शेतकऱ्यांना देखील दिलासा मिळू शकतं. म्हणजे एकंदरीत जर चित्र पाहिलं आपण तर विदर्भातील फक्त नागपूर, अमरावती, वाशिम ह्या जिल्ह्यात सरासरीपेक्षा थोडासा पाऊस जास्त होऊ शकतो. मराठवाड्यासाठी दिलासा एक बाब अशी आहे की धाराशिव, जालना, बीड आणि लातूर या जिल्ह्यामध्ये परिस्थिती थोडी बऱ्यापैकी असू शकते इतर जिल्ह्याच्या तुलनेमध्ये. मात्र कोकणामध्ये देखील सरासरीपेक्षा कमीच पावसाची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण महाराष्ट्रातील सुद्धा सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अहिल्यानगर, त्यानंतर पुणे, नाशिक या जिल्ह्यामध्ये देखील सरासरीपेक्षा कमीच पावसाची शक्यता यावर्षी आहे. पण त्याचा फटका जास्त रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड किंवा मुंबईला बसण्याची शक्यता नाही. कारण तिथे पावसाची मुळात सरासरीच जास्त असते. त्यामुळे सरासरीच्या 75% किंवा 80% जरी पाऊस झाला तरी तेथील धरणं भरू शकतात. कारण तिथे एक्सेस रेनफॉल होतो. त्यामुळे रत्नागिरी असेल, सिंधुदुर्ग असेल, रायगड असेल, पालघर असेल, ठाणे असेल, मुंबई असेल, त्यांच्यासाठी तेवढा तो जास्त टंचाईग्रस्त नसेल. मात्र दक्षिण महाराष्ट्रासाठी सांगली असेल, सातारा असेल, सोलापूर असेल, पुणे असेल, नाशिक असेल या जिल्ह्यांना, अहिल्यानगर असेल या जिल्ह्यासाठी मात्र यावर्षी टंचाईग्रस्त परिस्थिती राहण्याची शक्यता उद्भवू शकते. कारण उजनी धरणाचा जर विचार केला तर उजनी धरण आज देखील 20% आसपास आहे. म्हणजे जास्त पाऊस झाला तरीसुद्धा त्याला 0% भरण्यासाठीच भरपूर अजून कालावधी लागणार आहे आणि तिथून पुढे जुलैपासून 100 होईपर्यंत बराचसा कालावधी लागू शकतो. मात्र उजनीसाठी ही थोडं टंचाई चिन्ह निर्माण झालेलं आपल्याला दिसून येतं. कोयना धरण मात्र काही जरी झालं तरी भरून निघेल. कारण इथं सरासरीच कोयना नावजाची ही 3000-4000 मिलीमीटरच्या आसपास असते आणि सरासरीच्या 75% जरी पाऊस झाला तरी एक्सेस पाऊस नाही झाला आणि सरासरीपेक्षा थोडा कमी जरी झाला तरी देखील कोयना धरण टप्प्याटप्प्याने भरू शकतं. तिसरं महत्त्वाचं धरण आहे आपल्या राज्यामधलं जायकवाडी. जायकवाडी भरण्याची शक्यता कशामुळं आहे? कारण आज जायकवाडी धरणामध्ये 25 ते 26% पाणीसाठा पहिलाच शिल्लक आहे. जर जुलैमध्ये चांगला पाऊस नाशिक जिल्ह्यात, नगर जिल्ह्यात झाला तर थोड्या प्रमाणात जायकवाडीमध्ये पाणी येऊ शकतं आणि आजूबाजूच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न मात्र सुटू शकतो आणि काही प्रमाणात सिंचनाचा सुद्धा प्रश्न रब्बी हंगामामध्ये जायकवाडी धरण भागू शकते, अशी आपल्याला आशा वाटत आहे. तर आपण एक साधारणतः पुढील आठवड्याचा जो अंदाज आहे तो एक्झॅक्ट आपल्याला कशा पद्धतीनं पाऊस पडेल, एक आपल्याला रेन ॲक्युम्युलेट किती होऊ शकतो पुढील समजा 8 किंवा 4 दिवसामध्ये, तर ते आपण थोडासा अंदाज घेऊया.
तर आपण बघू शकता हे सॅटेलाईट इमेज आहेत वाइंडे ॲपचे. ते यामध्ये रेन ॲक्युम्युलेशन नावाची लेअर असते. यामध्ये आपण बघितलं तर साधारणतः आपण बघू शकता 4 दिवसामध्ये, पुढील 4 दिवसामध्ये म्हणजे आज तारीख 26 आहे, 26 ते 30 जूनच्या दरम्यान कोकणामध्ये डार्क सर्कल दिसत आहेत. मुंबई असेल, पालघर असेल, रायगड असेल, रत्नागिरी, सिंधुदुर्ग ह्या जिल्ह्यामध्ये 200 पर्यंत पाऊस पुढील 4 दिवसात होऊ शकतो. मात्र बाकी जो घाटमाथ्यापर्यंत हा पाऊस होऊ शकतो. मात्र पुढील जो नाशिक, जो दक्षिण महाराष्ट्र आहे, कोल्हापूर, सातारा, सांगली या ठिकाणी मात्र पावसाची थोडी शक्यता कमीच दिसून येत आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा, जळगाव, धुळे, नंदुरबारमध्ये सुद्धा 20 ते 25 च पाऊस आपल्याला दिसून येत आहे. मात्र थोडासा बीड जिल्ह्यामध्ये बऱ्यापैकी पाऊस पुढील 4 दिवसामध्ये होऊ शकतो. कारण आपण बघू शकता बीडमध्ये साधारणतः 50 पेक्षा जास्त पाऊस आपल्याला दिसून येत आहे. धाराशिव असेल, सोलापूर जिल्ह्याचा काही भाग असेल, थोडा दिलासादायक बातमी आहे. सोलापूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना ह्या जिल्ह्यामध्ये थोडा पाऊस बऱ्यापैकी पडू शकतो. नांदेडमध्ये सुद्धा पावसाचं प्रमाण 75 पेक्षा थोडंसं जास्त असू शकतं. मात्र विदर्भामधील जिल्ह्यामध्ये अकोला असेल, यवतमाळ असेल, अमरावती असेल, बुलढाणा असेल या जिल्ह्यामध्ये थोडा बऱ्यापैकी पाऊस पडण्याची सॅटेलाईटमधून आपल्याला दिसत आहेत. नागपूरमध्ये सुद्धा 100-150 मिलीमीटरपर्यंत पाऊस होऊ शकतो. म्हणजे विदर्भामध्ये जवळपास गोंदिया असेल, गडचिरोली, चंद्रपूर असेल तर 100 ते 150 पाऊस आपल्याला पुढील 4 दिवसात दिसत आहे. म्हणजे विदर्भातील सर्व जिल्ह्यात, त्याचबरोबर नांदेड, लातूर, बीड, जालना, परभणी, हिंगोली आणि सोलापूर या जिल्ह्यात थोडा पाऊस बऱ्यापैकी होईल. मात्र छत्रपती संभाजीनगर, धुळे, नंदुरबार, जळगाव या जिल्ह्यामध्ये पावसाचं प्रमाण कमीच राहण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर अहिल्यानगर, पुणे जिल्ह्यात देखील पावसाचं प्रमाण कमी असेल. साताऱ्यात देखील 50 पर्यंतच पाऊस होईल. कोल्हापूरमध्ये थोडासा पाऊस वाढलेला असेल, असं चिन्ह पुढील 4 दिवसाचं दिसत आहे. तर त्यापुढे आपण पुढील 8 दिवसाचा जर विचार केला तर पुढील 8 दिवसामध्ये देखील मात्र पाऊस कायम राहण्याची शक्यता आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, दापोली ह्या पट्ट्यामध्ये पूर्ण एकत्रित पुढील आठवड्यामध्ये 400 ते 450 मिलीमीटर पाऊस मुंबई ह्या पट्ट्यात होऊ शकतो. नाशिकमध्ये सुद्धा बऱ्यापैकी पाऊस होऊ शकतो. जवाहर, पेठ, नाशिक या पट्ट्यात 200 ते 250 पाऊस पूर्ण 8 दिवसात होऊ शकतो. अकोले तालुक्यात देखील 200 ते 250 मिलीमीटर पाऊस होऊ शकतो. त्याचबरोबर गोदावरीचे जे गोदावरीचे जे पाणलोट क्षेत्र आहे, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर ह्या भागात देखील बऱ्यापैकी पाऊस होण्याची शक्यता पुढील आठवड्यात दिसत आहे. त्याचबरोबर आपण बघू शकता हे जे माथेरान, लोणावळा ह्या पट्ट्यामध्ये म्हणजे घाटमाथा, महाड, चिपळूण, भोरपर्यंत चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. 300 मिलीमीटरपर्यंत पाऊस होऊ शकतो. साताऱ्यात देखील साताऱ्याचे जे जावळी, महाबळेश्वर, वाईमध्ये पर्जन्यछाया आहे. मात्र महाबळेश्वर, जावळी, पाटण ह्या तालुक्यामध्ये चांगल्यापैकी 400 पर्यंत पाऊस पुढील आठवड्यात होऊ शकतो. त्याचबरोबर कोल्हापूरच्या पश्चिमेकडील जे तालुके आहेत, राधानगरी असेल, गगनबावडा असेल आणि दोडामार्ग असतील ह्या तालुक्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इकडंसुद्धा चांगला पाऊस होऊ शकतो. मात्र कोल्हापूरपासून थोडा पावसाचा जोर कमी असेल. कोल्हापूर ते सांगली पट्ट्यात 100 पेक्षा कमी पाऊस असेल. विटा, आटपाडी ह्यामध्ये मात्र 50 पर्यंतच पावसाची शक्यता. बारामती वगैरे ह्या दौंड 30 ते 40 पाऊस पडू शकतो. इंदापूरला सुद्धा पावसाचं प्रमाण कमीच असेल. पंढरपूरमध्ये देखील पावसाचं प्रमाण हे कमीच राहण्याची शक्यता आहे. सोलापूरमध्येही पावसाचं प्रमाण कमी असेल. मात्र पेरणीयुक्त पाऊस हा धाराशिव, सोलापूरचा काही भाग, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर ह्या भागामध्ये मात्र पुढील आठवड्यामध्ये पेरणीयुक्त पावसाची शक्यता आहे. जळगावमध्ये देखील पहिल्या 4 दिवसात नाही, मात्र पुढच्या आठवड्यामध्ये जळगाव, अकोला ह्या भागामध्ये सुद्धा चांगला पेरणीयुक्त पाऊस होईल असं या सॅटेलाईट इमेजवरून आपल्याला दिसत आहे. म्हणजे नांदेड असेल, खाली जाफराबाद वगैरे इकडं मात्र थोडा कमी पाऊस आहे. नांदेड, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ ह्या जिल्ह्यामध्ये, नागपूर, अमरावती म्हणजे विदर्भाचा पूर्ण भाग आणि मराठवाड्यातील नांदेड, परभणी, बीड, हिंगोली, धाराशिव, लातूर, छत्रपती संभाजीनगर आणि जालना. छत्रपती संभाजीनगरचा सर्व पश्चिमेकडचा भागात थोडा पाऊस कमी असेल. मात्र पूर्वेकडील भागामध्ये बऱ्यापैकी पाऊस पुढील आठवड्यात होण्याची शक्यता आहे. धुळे, नंदुरबार थोडा कमी असेल. मात्र जळगावमध्ये पेरणीयुक्त पाऊस पुढील आठवड्यात होण्याची शक्यता सॅटेलाईटवरून तरी दिसत आहे. म्हणजे धुळे, नंदुरबार, नाशिक, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूरचा काही भाग सोडला तर बाकी ठिकाणी राज्यामध्ये बऱ्यापैकी पाऊस पुढील आठवड्यात पडण्याची आपल्याला सॅटेलाईट इमेजवरून दिसत आहे. तर बघू आपण पुढील वर्षात कशापैकी आपल्याला रिस्पॉन्स मिळतो
आणि सॅटेलाईट इमेजवरून आपण अंदाज जो घेतलेला आहे त्यामध्ये किती प्रमाणात आपल्याला तथ्य मिळतं किंवा निष्कर्ष आपले खरे निघतात हे आपल्याला पाहणं गरजेचं आहे. ओके, अशा पद्धतीनं पुढील आठवड्यातील मान्सून आहे. कोकणात मात्र सगळीकडे चांगला, एकंदरीत राज्याचा जर विचार केला तर कोकण सर्व, मुंबई त्याचबरोबर विदर्भात बऱ्यापैकी पाऊस असेल. फक्त धुळे, नंदुरबार, नाशिक आणि सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूरचा काही भाग जर सोडला तर राज्यामध्ये बऱ्यापैकी पाऊस पुढील आठवड्यात होण्याची शक्यता आपल्याला दिसून येत आहे. ओके, धन्यवाद.